समुपदेशकांबद्दलच्या एक महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे। खरं तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना भावनिक आधार देऊन त्यांची मानसिक स्थिती बळकट करणे, समुपदेशन देणे, त्याचबरोबर आवश्यकता असल्यास महिलेला विधी सहाय्य देणे, निवारा देणे, आर्थिक स्थैर्यता मिळवून देणे या संदर्भामध्ये काम करण्यासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये राज्यामध्ये एकूण 143 समुपदेशन केंद्रांना मान्यता देण्यात आली आणि त्यापैकी 135 समुपदेशन केंद्र हे सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत। महिला व बालविकास विभागाअंतर्गत ज्याच्याबद्दल इथं सन्मान्य सदस्य महोदयांनी सुद्धा नमूद केलं, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील समुपदेशक यांना 15,000, इतर जिल्ह्यातील समुपदेशक यांना 12,000, समन्वयक यांना 25,000, तसेच समुपदेशन केंद्रास प्रशिक्षण आणि कार्यशाळेसाठी 30,000 व प्रशासकीय खर्चासाठी 13,366 इतका निधी देण्यात येतो। खरं तर समुपदेशक आणि समन्वयक यांच्या मानधनामध्ये आणि समुपदेशन केंद्र चालवणाऱ्या संस्थेच्या प्रशासकीय अनुदानात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाने प्रस्ताव तयार केलेला आणि आम्ही त्याबाबत एकदम तसं सकारात्मक आहोत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची मानधन वाढ देण्याच्या आणि समुपदेशन केंद्रांना, त्या संस्थांना प्रशासकीय अनुदानामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रस्ताव हा विभागाने सकारात्मक तयार केलेला आहे आणि शासनाकडे काही त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा सादर करण्यात येईल। या व्यतिरिक्त ज्या वाढीव समुपदेशन केंद्राच्या तालुकास्तरीय ते आणखीन व्हावे या संदर्भामध्ये ताईंनी जी काही या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे। खरं तर मुंबई उच्च न्यायालयातील क्रिमिनल अपील नंबर 359/2008 मधील आदेशानुसार तालुका स्तरावर 105 समुपदेशन केंद्रे स्थापन करण्याच्या दृष्टीने सुरुवातीला 35 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 3-3 समुपदेशन केंद्र ही उपलब्ध सुरू करण्यात आली। एकूण 104 समुपदेशन केंद्रांना मंजुरी देण्यात आली। तसेच यापूर्वी कार्यरत असलेल्या 39 महिला समुपदेशन केंद्र व माननीय मुंबई उच्च न्यायालयाने वरील प्रमाणे दिलेल्या आदेशानुसार ती स्थापनही करण्यात आली। आता तालुकास्तरीय करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा विभाग हा प्रस्ताव तयार करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून समुपदेशन केंद्र सक्षमपणे चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून, अधिक त्याला सक्षमता मिळण्याच्या दृष्टिकोनातून आदर्श मानक कार्यप्रणाली SOP सुद्धा तयार ही करण्यात येत आहे। त्यामुळे या संबंध बाबीबद्दल सकारात्मक विभाग हे समुपदेशन केंद्र सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे।